माझ्याकडे या सिंहासनाचा जो अधिकार आहे त्याचा उपयोग करून मी तुला आदेश देते की या जेजुरीतून माझ्या राज्यातून तू प्रस्थान कर। देवा, म्या ह्या गडावर पुण्यांदा पाऊल बी ठेवणार नाही। गणेश, बाणाईला जेजुरी सोडून मातेने जायला सांगितले, पण मला ठाऊक आहे तुम्ही बाणाईला जाऊ देणार नाही। होय, केवळ माझ्या सांगण्यावरून बानू इथे थांबली आहे खरी, पण आता ह्या गडावर पुन्हा कधी यायचं नाही हे तिने ठरवलं आहे। आख्यान देखील मध्येच थांबवावं लागलं। जे घडलं ते ह्या पार्श्वभूमीवर घडणं अपेक्षित होतं। मातेने आख्यान सुरू ठेवावे असे सांगितले, पण नारद मुनी सांगितलं की ही श्री खंडेराय नसताना आख्यान सुरू ठेवणं उचित नाही। आणि बानू नसताना देखील, कारण हे आख्यान म्हाळसा आणि बानू यांना सत्य समजावे, त्यांना साक्षात्कार व्हावा यासाठी ठरवलं होतं। पण आता झालेल्या घटनेमुळे बानू गडावर आख्यानाला देखील येणार नाही असं तिने मनोमन ठरवलं आहे। ही तर मोठी समस्या आहे। होय, पण त्यामुळे आता म्हाळसेला काय किंवा बानूला काय, सत्य काय आहे हे कळणार नाही। आणि त्या दोघी कोण आहेत हे जोवर कळणार नाही तोवर ही शिवलीला संपणार नाही। आता बाणाईला आणि मातेला एकत्र येण्यासाठी लवकरच काहीतरी मार्ग काढावा लागेल। हे एक फार मोठं दिव्य आहे, पण ह्या दिव्यातून जावंच लागेल। म्हाळसा देवी म्हणल्या होत्या का बानूचं लगीन झाल्यावर तिला गडाची पायरी चढून देणार नाही म्हणून। मग त्या बानूला हात किती दिवस राहू देत्याल? नाही पण राजा, आपण काहीतरी करायला पाहिजे होतं तवा बी आणि अदुगर बी। अदुगर काय बाई केलं असतं ना तर हे समज झालंच नसतं आज। अरे आजा, गप्प काय, बोल की। अरे बाबा, बानू कुठं गेली असेल हे तुझ्या मनात येत नाही का? आय मी बघून येतो बानू कुठं राहिली ती। हे रांग्या, कुठं बी जाऊ नकस। पार्थांजी म्हणलं का बानू येईल वाढ। ते म्हणलं बानू माघारी वाड्यावर येईल म्हणून काय आपण गप्प बसून राहायचं का? काय करायला हो आपण, सांग की मला। अगं पार्थांजी म्हणलं का बानू हाय देवाचं, देव तिला समजावून सांगतील बघ। अगं त्यास मी काळजी आहेच की तिची, आणि पार्थांजी आणि लक्ष्मी देवीसनी मी काळजी आहे। बानू जेव्हा राजवाडा सोडून गेली होती तेव्हा कोणी तिला थांबविलं होतं का? कशाला जाऊ दिलं तेव्हा? आय जरा ए, तू शानपणा शिकू नका मला। आणि आजा तू र, अरे बाबा तुला काय बोलाव, देवाचं अदुगरच लगीन झालं होतं आणि बानू संग लगीन होणार म्हणल्यावर म्हाळसा देवीसनी राग येणारच। बानूचं लगीन झाल्यावर त्रास होणारच होता,
हे तुला अदुगर कळायच हवं होतं. ए शेवंत, अगं काय बोलतीस तू? हा? मला काय कळत नाही होय? काय करायला हो होतं म्या? अगं म्या बानूला नाही सांगितलं. हा, पर म्या नाही थांबवलं तिला. अगं देवसंगतीचं लगीन होणार होत, तिच्या भाग्यातच होत ते.